महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डबल मनीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजनाळे गावातून गजाआड। धुळे पोलिसांची धडक कारवाई। फेक करन्सीद्वारे लोकांना लुटणारी टोळी जेरबंद। इंस्टाग्राम एक लाईक करणं पडलं महागात। इंस्टाग्रामवर पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे। भुसावळ येथील सौरभ कोटेचा या तरुणाला कुसुंबा गावाजवळ बोलावून चाकूचा धाक दाखवून व मनोरंजन बँकेच्या बनावट नोटा देऊन त्याच्याकडील 40,000ची रोकड लुटण्यात आली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने वेगाने तपासचक्र फिरवत गुप्त माहितीच्या आधारे अजनाळे गाव परिसरातून आरोपी गजराज भोसले आणि रेवलाल पवार यांना अटक केली। या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अशा फसव्या योजनांपासून सावध राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकताच धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेचा म्हणून आहेत। त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती 500 रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं। फिर्यादीने लाईक केल्यानंतर याने त्यांच्याशी संपर्क केला। जो नोटांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इसमाने 5 लाख का 1 लाख का 5 लाख आणि 2 लाख का 10 लाख मिलेगा म्हणून फिर्यादीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून 13 तारखेला 13/9/25 दुपारी 4 वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिर्यादी त्याच्याकडचे पैसे आमिषाला बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या नोटांचे बंडल त्यांनी आरोपीने दिले, आरोपी त्याच्या साथीदाराने, आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले। आणि नंतर फिर्यादीला लक्षात आलं की आपले पैसे हे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिर्यादीची लूट झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनने अटक केली। आरोपी आहे एक जगराज किरसिंग भोसले वय 39 राहणार आजनाळे आणि दुसरा आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामदे तालुका साक्री जिल्हा धुळे सध्या आजनाळे। तर या 2 व्यक्तींनी फिर्यादीची सुरुवातीला फसवणूक केली, त्याच्यानंतर लूट केलेली आहे। त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 309(4) प्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आमिषाला सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये। हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे। मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे। असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील या आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे। हे चुकीचं आहे। अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि आपली फसवणूक लोकांनी टाळावी याद्वारे मी हे आवाहन केलं आहे।